तुम्ही मासे खाणारी मराठी माणसं घाण आहात म्हणत कल्याणमध्ये गुंडांकरवी शुक्ला नावाच्या व्यक्तीचा मराठी कुटुंबावर हल्ला। कारवाईच्या मागणीसाठी शेकडो मराठी कुटुंब रस्त्यावर। मराठी माणसांना मारहाण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा रस्त्यावर उतरू। कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाणीनंतर मनसेचा इशारा। सोलापुरातील कुंभारी गावात 7 ते 8 अज्ञातांकडून एसटी बसची तोडफोड। चालक आणि प्रवाशांना खाली उतरवून बस स्वतः चालवत नेली। आंदोलकांनी शहांविरुद्ध घोषणाबाजी केल्याची माहिती। धाराशिवच्या बारूळ गावात शेतकऱ्याला पवनचक्की गुंडांकडून बेदम मारहाण। पोलिसांचीही गुंडांना साथ। महिना उलटूनही गुन्हा नाही, मारहाणीचा व्हिडिओ समोर। हिवाळी अधिवेशनाचा आज 5वा दिवस। बीड आणि परभणीच्या घटनेच्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर देणार। कारवाईचे काय आदेश देणार याकडे लक्ष। मुंबई भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालय फोडलं। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार। 14 जण अटकेत। मुंबईतील काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता। विधिमंडळातही तोडफोड प्रकरणाचे पडसाद उमटणार। अमित शहांचं वक्तव्य आणि राहुल गांधींवर दाखल झालेल्या एफआयआर विरोधात काँग्रेस आक्रमक। देशभरातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करणार। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता अधिवेशनानंतर। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर पात्र असलेली एकही बहीण योजनेला मुकणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। भारत जोडोमध्ये सहभागी काही संस्थांचा शहरी नक्षलींशी संबंध। मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। निवडणुका जिंकण्यासाठी शत्रूंना खांदा न देण्याचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।